रामकृष्ण मंडळी, मी अंजली. सकाळी सकाळी उठले, चाय पाणी झाली तर मम्मी चाय पेत बसली होती. नंतर काय बाहेर येऊन बघते, काय मस्त ऊन पडलेलं होतं. पण ऊन पडलं तरी पण थंडी काय जात नव्हती अंगातली. मग काय मम्मीने आज सगळ्यात आधी आंघोळ केली. मग आम्ही गेलो दुकानात सामान आणायला, किराणा. नंतर काय आम्ही दोघे दुकानातून सामान वगैरे घेऊन आलो आणि मम्मी घरातलं पटापटा कामं आवरत होती. नंतर काय मम्मीने घरातले सगळे कामं वगैरे आवरले, तवरक मी आंघोळ करून घेतली आणि नंतर जार वगैरे आणली आणि आई खाली येऊन मोबाईल बघत होती. तेवढ्यात मम्मी म्हणे चला आपण जेवण करू. मग काय तिघीजणी बसलो जेवण करायला. लेकरं गेलेले होते शाळेत. नंतर काय दुपारून मस्तपैकी चाय वगैरे पिली आणि आज जायचं होतं 4 वाजता बाहेर. तर मग काय पटापटा आवरलं आणि निघालो 4 वाजता बाहेर जाण्यासाठी. मेडिकलवरून सामान आणायचं होतं आणि मम्मीचं आधार कार्ड चालू करायचं होतं, त्यामुळे मग काय आधी मेडिकलवर गेलो. नंतर कॅनॉटला जाऊन आईच्या फोनला ग्लास बघितला, पण कॅनॉटला गेल्याच्या बाद आईच्या फोनला कुठंच ग्लास भेटला नाही, कारण आईचा फोन खूप जुना होता. त्यानंतर आपल्याला राजला आणायचा होता बेल्ट. मग काय बेल्ट घेण्यासाठी दुकानात गेलो तर तिथे इतकी क्यूट कॅट होती, खूपच भारी. मग मी तिला उचलून घेतलं, खूपच लाड केला पटल्यावानी तिचा. नंतर काय निघालो घराकडे. कॅनॉटला जाऊन बघितलो, आईलाच्या फोनला ग्लास भेटला नाही. नंतर मम्मीचा ATM सुरू करण्यासाठी युनियन बँकमध्ये गेलो, पण ATM काय सुरू झालं नाही, कारण पहिलं जुनं ATM बंद नव्हतं केलं त्यामुळे. मग येता वेळेस मम्मीने घेतला भाजीपाला वगैरे आणि निघालो. मग घरी यायला अंधारच झाला आणि अंधार झाल्यामुळे थंडी पण वाढली होती, खूपच थंडी बी वाजत होती. मग काय घरी आल्यावर लिली मम्मीच्या मागच लागली गेटपाशी. घरी आल्यावर थोड्या वेळाने जेवण वगैरे केलं, थोड्या वेळ सिरियल बघितले आणि नंतर आपण झोपी गेलो. असा होता आजचा दिवस. बाय बाय, गुड नाईट.